सांगली शहर परिसरात गांजा विक्री करण्याकरता आणलेल्या इसमास अटक। 12 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त। याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, सचिन शिंदे, विनायक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे, योगेश सटाले, प्रशांत पुजारी, गणेश कोळेकर यांचे पथक तयार करून त्यांना अवैध व्यवसाय करणारे तसेच अंमली पदार्थ बाळगून विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकामी सूचना दिल्या होत्या। सदर पथकास दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली येथील कार्निवल हॉटेलसमोर अंदाजे 30 ते 35 वयाचा इसम गांजा विक्री करण्याकरता येत आहे। सदरच्या पोलीस पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी गांजा विक्री करण्याकरता आलेला यासीन शब्बीर मुजावर वय वर्ष 32 राहणार साईनाथ नगर कर्नाळ रोड सांगली यास शिताफितीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून 12 किलो 250 ग्रॅम वजनाचा 2,40,500 रुपये किमतीचा गांजा व एक मोटारसायकल, मोबाईल असा एकूण 3,35,500 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे। सदर गांजा हा मानवी जीवितास व शरीरास अपायकारक असल्याने त्याची विक्री करण्याकरता आला असता त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपीकडे तपास करीत असताना त्याने सदर गांजा हा सांगली शहर परिसरात विक्री करण्यासाठी आणला असल्याचे सांगितले आहे। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आर्म ॲक्ट व दारूचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक केली असून सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार हे करीत आहेत। तसेच भविष्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व अंमली पदार्थाचा व्यापार करणारे गुन्हेगारावर सांगली शहर पोलीस ठाणेकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम भोपासे यांचे मार्गदर्शनाखाली संजय मोरे, पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले, प्रशांत पुजारी, पृथ्वी कोळी, संदीप कुंभार, लपाटे, पोलीस शिपाई गणेश कोळेकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल सागर माने, पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे।